नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नव मराठा। राज्यातील अनेक भागांमध्ये हवामानाने पुन्हा एकदा चकित करणारा पलटाव घेतला आहे। मागील 24 तासापासून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा भागांमध्ये पावसाळी ढगांनी घोंगावत वातावरण गडद केलं आहे। या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुढील 24 तास आणखी आव्हानात्मक ठरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। मंगळवारी मध्यरात्री अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लागली। यामुळे शेतकऱ्यांचा कांदा, भाजीपाला, आंबा, लिंबू, टरबूज यासारख्या हंगामी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। अनेक भागात वीज पुरवठाही खंडित झाला आहे। रात्रीच्या वेळी आलेल्या या पावसामुळे नागरिकांची झोपमोड झाली असून शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे। तसेच मुंबई शहर, उपनगर आणि कोकण किनारपट्टी भागांमध्ये आर्द्रतेचं प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे। दिवसभर ढगाळ वातावरण असूनही उष्मा कमी होत नाही, त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। वातावरणातील बदल आणि आर्द्रतेच्या कमाल प्रमाणामुळे मुंबई महानगर प्रदेशात हवामान अधिकच अस्थिर झालं आहे। या स्थितीचा आरोग्यावरही परिणाम होताना दिसतो आहे। अचानक तापमान बदल, उष्माघात, डोकेदुखी, थकवा यांसारख्या तक्रारी वाढत आहेत। खास करून वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक बनलं आहे। हवामान खात्याने राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला। या भागांमध्ये गारपीट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर उर्वरित राज्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। याशिवाय पुणे, नाशिक, सातारा, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरसह मुंबई शहरालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे। अचानक आलेल्या या हवामान बदलामुळे शाळा, कार्यालय, वाहतूक यावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।